मित्रांनो हे बघा सगळं भिडे ब्रिज वगैरे आहे ना सगळं पाण्याखाली गेलेलं आहे. हे नवीन बांधकाम चालू आहे भिडे ब्रिजचं. आणि अरे सरळ ना सरळ काम सगळं चालू होतं त्याचं पण हे सगळं काढलेलं आहे. आता खाली काम चालू आहे बांधकामाचं काहीतरी. येऊ का? जाऊ दे जाऊ दे. कशात आहे हो दादा बांधकामाचं? सगळं बांधकाम चालू आहे. आणि मित्रांनो ती जर सरळ बघितलं ना तिकडे त्या साईडला तर अक्षरशः गाड्या ज्या आहेत ना पाण्याखाली गेलेल्या आहेत. पाण्याखाली जिथं लावलेल्या आहेत ना गाड्या तिथं पाण्याखाली गाड्या गेलेल्या आहेत इथं. आणि या साईडला सुद्धा खाली पार्किंग लावलेली असते या साईडला. तर सुद्धा सगळी पाण्याखाली गेलेली आहेत. आता ती पावसाळ्यात खरं तर खडकवासला विसर्ग सुटल्यावरती सगळं पाण्याखाली जात असतं दरवर्षी. तर आता हे सगळं रूप आहे असं. या साईडला खडकवासला आहे समोर. खडकवासल्याच्या करून सगळं आलेलं आहे हे पाणी. या साईडला पण सगळं असं पाणी बिणी लावलेलं. ते बघा कुणाचं तरी ते टपरी वगैरे वाहून आलेली आहे. भिडे ब्रिजचं बांधकाम चालू आहे सगळं. काहीतरी काम वगैरे चालू आहे यांचं इथं. इथं पण काहीतरी काम चालू आहे. त्यामुळे ज्यावेळेस शक्यतोवर पावसाळा असतो आणि भिडे ब्रिज ज्यावेळेस पाण्याखाली असतो त्यावेळेस पावसाळ्यात इथं या रोडला वाहनं लावणं म्हणजे खरंच धोकादायक आहे. यात हा रोड आहे मित्रांनो. इथं या रोडने रोज कोर्टात येताना जाताना या रोडने जावं लागतं. असं केलं की हा जो सरळ आडवा भिडे ब्रिज आहे परत त्या रोडने नदीमार्गेच नदीपात्रातून रोड जातो. पण हे पाण्याचा विसर्ग हे पण काहीतरी सगळं सामान वाहून आलेलं आहे लोकांचं. आता काहीतरी हे पुण्याचं मेट्रो स्टेशन आहे. गाड्या इतक्या भयंकर वाहून गेलेल्या आहेत ना तिथं. समोर जे बघताय ना त्या रूट म्हणजे आता मी या रोडने आलो नाही पावसामुळे कारण सगळं पॅक आहे बंद असल्यामुळं. ज्यावेळेस दुसऱ्या रूटने आलो त्यावेळेस सगळ्या गाड्या पाण्यात वाहून गेल्या सगळ्या टोटल गाड्या. त्यामुळं पावसाळ्यात शक्यतोवर ज्यावेळेस खडकवासला धरणाचे दरवाजे उघडतात त्यावेळेस बरेच वेळा असं करतात की तुम्हाला पहिले सांगतात की दरवाजाचं पाणी उघडणार आहे वगैरे. पण तरीसुद्धा लोक गाड्या काढत नाहीत. किंवा ह्या सकाळी याच रूटने गेलो आहे मी. या रस्त्याने गेलो मी सकाळी. हा रस्ता आहे. या रस्त्याने हा भिडे ब्रिज हा सरळ नदीपात्रातून परत तिकडं तो विना ब्रिज समोरचा दिसतोय तो विना ब्रिज. पण याच रस्त्याने सकाळी कोर्टात गेलो आहे मी. पण आता आल्यावर मात्र सगळा ब्रिज पाण्याखाली बुडलेला आहे सगळं टोटल. त्यामुळं जाताना येताना काळजी घेत जावा. आणि आपल्या गाड्या शक्यतो पावसाळ्याच्या दिवसात तरी नदीपात्रात पार्किंगला कधीच लावू नका. कारण अक्षरशः तिथं गाड्या वाहून चाललेल्या आहेत. मी तो व्हिडिओ टाकेल त्याच्यातच. सगळ्या गाड्या पाण्यामध्ये वाहून चाललेल्या आहेत. त्यामुळं ही काळजी नक्की घ्या. आणि इथे सभामंडप आहे हा म्हणजे ढोल वादनासाठी जी प्रॅक्टिस करतात ना पुढं. आता ती जी पोकलँड आहे पुढं तीसुद्धा पाण्यातच गेलेली आहे. पण पोकलँडला काही एवढा फरक पडणार नाही. ह्या भिडे ब्रिजचं जे बांधकाम चालू आहे ना सगळं त्या बांधकामाचं सगळं साहित्यसुद्धा ते बघा तिथं ते सुद्धा पाण्यातच जात आहे सगळं. त्यामुळे शक्यतोवर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तिथं नदीपात्रात गाड्या लावू नका.